पाटील सर, सगळ्यात आधी आपण ॲग्रिकल्चरल स्टार्टअपबद्दल बोलूयात. कारण का ॲग्रिकल्चरल स्टार्टअप म्हणायचं झालं तर महाराष्ट्र हे होमटाऊन झालेलं आहे. सगळ्यात जास्त ॲग्रिकल्चरल स्टार्टअप हे महाराष्ट्रात होऊ घातलेले आहेत, होत आहेत. त्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार या घडीला नेमके काय प्रयत्न करते? कारण तुमचा देखील ॲग्रिकल्चरल स्टार्टअप्समध्ये खूप इंटरेस्ट आहे. नमस्कार. G24 प्रथमतः कोल्हापूरमध्ये मनापासून स्वागत करतो मी. आणि ही शेतकरी परिषदच्या माध्यमातून राज्यातल्या शेतकऱ्यांना नव्या संकल्पना आणि नवी माहिती उपलब्ध करून देण्याचं जे व्यासपीठ आपण केलेलं आहे त्याबद्दल मनापासून पहिल्यांदा G24चे अभिनंदन करतो, कौतुक करतो. कारण की नेहमीच आपण म्हणलेलं आहे आपला देश शेतीप्रधान आहे आणि या राज्यामध्ये सुद्धा शेतीला प्रायोरिटी सेक्टर आपण सातत्यानं मानत आलेलो आहे. आणि म्हणून आज नव्या संकल्पना या शेती क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत आपण पाहतो. आणि सुदैवानं या 2 वर्षाच्या काळामध्ये भारतामध्ये जवळजवळ 450 स्टार्टअप्स आलेले आहेत की फक्त ॲग्रिकल्चर बेस्ड स्टार्टअप्स आलेले आहेत. आणि या सगळ्या स्टार्टअप्सला प्रोत्साहन देणं ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे. स्टार्टअप इंडिया म्हणून देशपातळीवर ह्याची प्रोत्साहनपर गोष्टी होत आहेत. परंतु राज्यात देखील या स्टार्टअप्सना सीड फंडिंग देणं असेल किंवा त्यांना व्यासपीठ मिळवून देणं असेल, या सगळ्या गोष्टी करतोय. आता वेगवेगळे स्टार्टअप्स आहेत. पुण्यामध्ये एक बांबू बेस्ड स्टार्टअप आहे. त्या स्टार्टअपना बांबू इंडिया हा स्टार्टअप आहे. त्यांनी जवळजवळ 4000 शेतकऱ्यांना या बांबू क्षेत्रामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलेला. अजून 2-3 स्टार्टअप्स आहेत ज्यांची नावं घेता येईल की काही आज युवकांनी एकत्रित येऊन ॲग्रिकल्चर इक्विपमेंट्स रेंटवर देणे या पद्धतीची संकल्पना मांडली. माती प्रशिक्षणच्या माध्यमातून शेतकऱ्याला नेमकं काय पिकवलं पाहिजे, मातीची प्रत काय आहे याची माहिती देण्याची काम त्या ठिकाणी करतायत. ऑर्गॅनिक शेतीमध्ये स्टार्टअप्स काही पुढे येत आहेत आणि फार्मर टू कस्टमर या पद्धतीची चेन तयार करणारी स्टार्टअप्स आता पुढे येत आहेत. आणि मला वाटतं अतिशय आनंद आहे कारण की मधला एक काळ 10-15 वर्ष असा होता की नवीन युवक आणि नवीन तरुण हा शेतीमध्ये उतरत नाही अशी एक तक्रार होती. परंतु आता तो काळ बदललेला आहे. युवकालाही कळलेलं आहे की यातून प्रचंड असा आर्थिक फायदा होऊ शकतो. आणि मला वाटतं या स्टार्टअपमधून एक नवीन द्वार या शेतकऱ्यांसाठी उघडले असं म्हणायला हरकत नाही. निश्चित. महाराष्ट्रात सर्वाधिक स्टार्टअप उभे राहत आहेत. मग त्या अनुषंगानं जे नवीन होतकरू तरुण आहेत, कृषी क्षेत्रात जे ऑलरेडी शेतकरी आहेत पण त्यांना काहीतरी नवीन करायचं आहे, अशा तरुणांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना आर्थिक हातभार देण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करते आणि येत्या काळात काय प्रयत्न करेल? नाही, महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटी नावाची स्किल मिनिस्ट्रीच्या अंडर एक सोसायटी आहे जी प्रामुख्यानं या स्टार्टअपला इन्क्युबेट करणं, त्यांना सीड कॅपिटल मिळवून देणं, त्यांना मार्गदर्शन करणं या सगळ्या गोष्टी करते. आणि दरवर्षी राज्यात सुद्धा स्टार्टअपच्या स्पर्धा आपण घेत असतो आणि त्यामध्ये अनेक मुलं मुली नव्या संकल्पना, नव्या आयडियाज घेऊन येतात. त्याला चांगल्या पद्धतीनं सीड फंडिंग देणं हा प्रयत्न आपण करतोय. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक नाविन्यपूर्ण नावाची योजना आमच्या DPDCमध्ये आहे. त्यातून आम्ही नवीन जे स्टार्टअप्स आहेत, मग कृषी क्षेत्रातले असतील, उद्योग क्षेत्रातले असतील किंवा वेगवेगळ्या व्यवसायातले असतील, त्या प्रत्येक स्टार्टअपला किमान 10 लाख रुपये देण्याचं धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे. कारण की या मुलांना आर्थिक पाठबळ आम्ही दिलं तरच हे स्टार्टअप पुढं येऊ शकणार आहेत. कारण की आयडिया त्यांच्याकडे आहे, परंतु इम्प्लिमेंटेशनसाठी जे पैसे लागतात ती आर्थिक मदत शासनाकडून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. त्यासोबतच सध्या अजून एक नवी संकल्पना रुजते आहे, ती म्हणजे कोऑपरेटिव्ह शेती, सहकार शेती, समूह शेती अशी वेगवेगळी नावं त्याला दिली जातात. त्याच्या चालना मिळावी आणि ती योजना किंवा ही जी नवी संकल्पना आहे ती गावागावात रुजावी यासाठी काय प्रयत्न करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं यात मतमतांतर आहेत या सामुदायिक शेतीच्या बाबतीत. कारण की मध्ये जे कृषी कायदा आला त्यातला एक भाग होता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि त्याच्याबद्दलची मतमतांतरं देशामध्ये अनेक प्रकारची झाली. कारण की त्याबद्दलची विश्वासार्हता नेमकं काय घडणार आहे असं होतं. परंतु एक ऑब्झर्वेशन, आता एक कोल्हापूर जिल्ह्याचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर साधारणपणे 92% शेती अल्प आणि अत्यल्प गटाची आहे. म्हणजे 1 एकर ते 2 एकराच्या खालचे शेतकरी हे 92% कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त आहेत. पूर्वी 50 वर्षापूर्वी एक भाऊ होता, त्याच्या नावानं 2 एकर शेती होती. आता त्यांना 2 मुलं झाली, त्यांची पुढे 4 मुलं झाली
आणि ते 2 एकर आता गुंट्यावर येऊन बसलेलं आहे. अशा वेळी आता अनेक गाव आहेत, कारभारवाडीसारखं करवीरमधलं गाव आहे की जिथं सामुदायिक शेती करून ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून 100-100 एकर जमीन एकत्रितपणे करण्याची संकल्पना अनेक शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. कारण की आज आता सगळ्या शेतकऱ्या माहित आहे की आपला, मी कोल्हापूर पुरतं थोडं मर्यादित बोलतो, दादा भुसे साहेब राज्याचं बोलतील, परंतु कोल्हापूर पुरता विचार केला तर ऊस हे प्रामुख्यानं आपलं बागायत पीक ऊस आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात. आणि आज हार्वेस्टिंगचे प्रॉब्लेम किंवा ऊस तोडणीच्या समस्या, या सगळ्यावर उपाय कुठला असेल तर सामुदायिक शेती आणि हार्वेस्टरच्या माध्यमातून हार्वेस्टिंग करणं आणि ड्रीप इरिगेशन, या 2 गोष्टी आता पुढच्या काळामध्ये अनिवार्य असणार आहेत. आणि मला वाटते पुढच्या पिढीनं मागच्या पिढीचे बांधाची वांदी बाजूला ठेवून पुढच्या पिढीनं मात्र आता बांधाचं वांदं न करता आता हे सामुदायिक शेतीकडे वळलो तरच आता एक विषय काय की प्रोडक्शन वाढवणं आणि त्याची प्रोडक्शन कॉस्ट कमी करणं, हे 2च चॅलेंजेस आहेत आपल्याला. कारण की सुदैवानं ऊस हे असं पीक आहे की हार्वेस्टिंग झाल्यानंतर प्रोसेसिंग करून त्याचा बाय प्रोडक्ट तयार करून बाजारात विकून त्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करणारी एकच शाश्वत व्यवस्था आहे. आता यातला विषय काय की प्रोडक्शन आपलं कसं वाढवता येईल आहे त्या जमिनीतून, आणि कमी खर्चामध्ये वाढवायचं असेल तर आपण म्हणलं तसं सामुदायिक शेती. आता सह्याद्री फार्म्स म्हणून नाशिकमध्ये एका सहकार्याने 10,000 शेतकऱ्यांना एकत्रित करून त्या पद्धतीची संकल्पना मांडेल. आता ह्याला गट म्हणून आपण प्रयत्न करणं पाहिजे आणि लोकांनी त्यामध्ये पुढाकार घेणं अपेक्षित आहे. निश्चित. कोल्हापूर म्हटलं, तुमच्या चर्चेत देखील 3-4 वेळा ऊसाचा मुद्दा आला, म्हणून यंदा ऊसाचं विक्रमी उत्पादन झालं आणि साखरेचं देखील विक्रमी उत्पादन झालंय. देशात जेवढी साखर उत्पादित झाली त्यातला 75% वाटा हा एकट्या महाराष्ट्राचा होता. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनीच हे सगळं सांगितलं. मात्र दुसरीकडे हे देखील झालं की बऱ्याच शेतकऱ्यांचा ऊस अगदी आत्तापर्यंत ऊसात तसाच उभा होता, म्हणजे फळात तसाच उभा होता. कापणी वेळेत झाली नाही, तो कारखान्यापर्यंत वेळेत पोहोचला नाही, त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या. मग अशा वेळेस राज्य सरकार कुठेतरी कमी पडलं का? आणि यापुढे अशी वेळ येऊ नये, शेतकऱ्याचा ऊस फडातच राहू नये, यासाठी काय करायला हवं? यावेळेस जी काही परिस्थिती उद्भवली त्यातून राज्य सरकारनं काय धडा घेतला? नाही, मला वाटतं बीड असेल, जालना असेल, परभणी असेल, सोलापूरचा काही भाग असेल, सातारचा काही भाग असेल, या भागामध्ये यावेळी एप्रिल नंतर देखील कारखाने सुरू राहिले, कारण की ऊसाचं उत्पादन प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी झालं. आणि राज्य शासनानं, मला वाटतं सगळ्या राज्यातले जेवढे कारखाने बंद होत होते तेवढे सगळे हार्वेस्टर आपण तिकडं टर्न केले आणि मॅक्झिमम ऊस तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु कुठंतरी नियोजन चुकलंय हे मान्य करावं लागेल आणि पुढच्या वेळी ते चुकू नये या दृष्टीनं काही प्रयत्न करता येतील का, ते प्रयत्न करणं गरजेचं आहे. परंतु या वर्षीचा मॅक्झिमम ऊस संपल्याशिवाय लातूरमध्ये सुद्धा मला वाटते मागच्या आठवड्यापर्यंत कारखाने चालू होते आणि या वर्षीचं बंपर उत्पादन हे याला कारणीभूत ठरलेलं आहे. परंतु याचा प्लॅनिंग पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं करण्याची भूमिका राज्य शासनाची निश्चितपणे राहील. अजून एक प्रश्न, कोल्हापूर असो किंवा पश्चिम महाराष्ट्राला नदीकाठचा सगळा भाग असो, ऊस हे पीक प्रामुख्यानं घेतलं जातं. यामागचं कारण हे आहे की एक निश्चित हमीभाव ऊसाला मिळतो, FRP असतो आणि एक निश्चित उत्पन्न आपल्या घरात येईल याची शाश्वती असते. जर भरपूर पाणी आहे, काळी शेती आहे, तर फक्त ऊसच का, इतर शेती पिकांकडे शेतकऱ्यांनी वळावं यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला हवेत, अशी इतर शेतकऱ्यांची आणि जनतेची देखील धारणा आहे. आणि त्यामागे कारण आहे की हमीभाव. मग हमीभाव इतर पिकांना मिळावा यासाठी काही प्रयत्न यापुढे केले जातील? नाही, आता हमीभावाच्या बाबतीत केंद्र शासनाच्या भूमिका, राज्य शासनाच्या भूमिका याचा तारतम्य कुठंतरी असणं अभिप्रेत आहे. परंतु मी मगाशी म्हणलं तसं ऊसावरची बेसिक विषय काय की क्रॉप तयार केल्यानंतर किंवा उत्पादन तयार केल्यानंतर ते ट्रान्सपोर्टेशनपासून प्रोसेसिंगपर्यंत आणि प्रोडक्ट करण्यापर्यंत साखर कारखाना ती व्यवस्था तिथं जबाबदार घेते. परंतु आज बाकीच्या पिकाबाबतीत आपल्याला तशी व्यवस्था निर्माण करावी लागेल, जी मी म्हटलं मगाशी की नाशिकमध्ये सह्याद्रीसारखी एक संस्था आली, त्यांनी ती व्यवस्था तयार केली, कोल्ड स्टोरेजेस निर्माण केले आणि आता विमानानं नाशिकतून एक्सपोर्ट हा सगळ्या बाबतीचा त्या ठिकाणी होतोय. आता यासाठी सामुदायिकपणे एकत्रित आलो तर निश्चितपणे या गोष्टी देखील घडू शकतील. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर रेशीम उद्योग,
आता रेशीम उद्योगमध्ये एकरी किमान 1 लाख 1.25 लाखापर्यंतचं उत्पादन मिळू शकतं. कष्टाचं काम आहे थोडं, परंतु त्याला कशा पद्धतीनं प्रोत्साहित करता येईल हाही प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. शासन प्रत्येक सेक्टरवर म्हणजे हॉर्टिकल्चर आणि ॲग्रिकल्चर या दोन्ही सेक्टरला प्राधान्य देत असतं की हॉर्टिकल्चरसाठी अनेक स्कीम्स आहेत की ज्या माध्यमातून आपण कोल्ड स्टोरेज वकार महामंडळातनं स्कीम्स आहेत, कोल्ड स्टोरेजेस आपण उभा करू शकतो. परंतु लॉजिस्टिक हा एक मोठी लिंक आहे, कारण की शेवटी शेतातून तो प्रोडक्ट मार्केटमध्ये घेऊन जाणं आणि तिथला हमीभाव या ठिकाणी मिळणं हे महत्त्वाचं आहे. मी एक मधल्या काळामध्ये अशा चर्चेमध्ये एक वाईल्ड कल्पना मांडली होती, ती कदाचित त्याच्यावर चर्चा होऊ शकते राज्यात या निमित्तानं. या राज्याचा मास्टर प्लॅन करता येईल का शेती उत्पादनांचा? म्हणजे अनेक तज्ज्ञ इथं मंडळी आहेत की आज आपल्याला आज आपण भाजीपाल्याच्या बाबतीत बघितलं, फळांच्या बाबतीत बघितलं किंवा वेगवेगळे जे आपण शेतीमाल तयार करतो त्याचा मास्टर प्लॅन आपण तयार करू शकू का पुढच्या भविष्य काळात, याचाही विचार केला पाहिजे. कारण की आज काय होतंय, आज एखादा टोमॅटोला भाव आहे म्हणून टोमॅटोचं उत्पादन प्रचंड प्रमाणात आपण त्या ठिकाणी घेतो. परंतु माझी जर 2 एकर शेती असेल आणि मला जर आधीच सांगितलं की 1 एकर तुम्ही टोमॅटो लावा आणि 1 एकर तुम्ही बाकीचं प्रोडक्ट लावा, तसा एखादा मास्टर प्लॅन राज्याचा करता येतो का? परंतु शेवटी आज आपण फ्री इकॉनॉमी स्वीकारलेलं आहे, लिबरलायझेशन स्वीकारलेलं आहे, आपण ती बंधन घालू शकतो का हा प्रश्न आहे. आणि हे केल्याशिवाय पुढच्या काळामध्ये मला वाटतं शाश्वत तेवढंच पीक निघेल, तेवढंच उत्पादन एखाद्या राज्यातनं निघेल, असा देश पातळीवर एखादा मास्टर प्लॅन करता येतो का याचाही विचार करणं गरजेचं आहे. 3 पक्ष सत्तेत आहेत तुमच्यासह. महाविकास आघाडीला हा मास्टर प्लॅन सांगणार आहात का? दादा भुसे देखील आलेले आहेत, त्यांचं एकदा आपण स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी. कृषी मंत्री दादा भुसे, दादांना सांगा, ते कदाचित त्यात मदत नाही, करतील. आम्ही त्याची चर्चा करू. ही माझ्या डोक्यातली कल्पना आहे. मी कधीतरी बसून त्यांच्यावर निवांत चर्चा करेन याच्यावर. किमान जिल्ह्याचा प्लॅन करता आला तर किंवा आणि मग पुढं राज्याचा तो प्लॅन करता आला तर तोही प्रयत्न, म्हणजे ही वाईल्ड आयडिया आहे. म्हणजे त्याला ॲक्सेप्टन्स येईल, रिजेक्शन येईल मी सांगू शकत नाही. कारण की उद्या माझं म्हणणं आहे की मला जर 1 एकर टोमॅटो केला तर तुम्हाला एवढा भाव मिळेल ही गॅरंटी शासन देऊ शकेल, परंतु 1 एकराच्या वर तुम्ही करता कामा नये. आणि ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये टोमॅटो किती लागणार आहे, ओव्हरऑल भाजीपाला किती लागणार आहे, हा टार्गेट जर दिला, पुढच्या वर्षीचं पीक काय घ्यायचं आहे हा जर टार्गेट दिला तर ते करता येईल. आता हे सेम इकॉनॉमी साखर कारखान्यामध्ये आली. आता पर्याय साखर कारखान्याला इथेनॉलचा आला, आता वेगवेगळ्या माध्यमातून आला. आता उद्या भविष्यकाळात अशी परिस्थिती येईल की साखर काढणारच नाही कारखाना. उद्या परिस्थिती साखर जास्त निघते म्हणले तर इथेनॉल 100% काढेल. आता ज्यूस बसून डायरेक्ट इथेनॉल करण्याची संकल्पना आली. आणि म्हणून ही फ्लेक्झिबिलिटी जी आलेली आहे इंडस्ट्रीमध्ये, ती फ्लेक्झिबिलिटी प्रोडक्शनमध्ये आपल्याला आणता येईल का हा प्रयत्न केला पाहिजे. निश्चित. मग तुमच्या या मास्टर प्लॅन बाबत महाविकास आघाडी सरकारच्या 3ही पक्षांमध्ये कधीतरी एकमत होऊ शकेल का? कारण तो तुमचा मास्टर प्लॅन आहे तो बऱ्याच जणांना पटतोय आणि इम्प्लिमेंटेशन त्याचं होऊ शकतं असं वाटतं. आज अनायशी हा विषय आला त्यामुळे मी ही चर्चा काढली. त्याच्यावर बरेच स्टेक होल्डर्स आहेत यामधले, कारण की आपल्या राज्याचा विचार केला, विदर्भाचं पीक वेगळं आहे, मराठवाड्याची परिस्थिती वेगळी आहे, पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. आपल्याकडे पाऊस मनसून चालू होतो, मराठवाड्यात रिटर्न मनसून येतो. म्हणजे ह्या सगळ्याचा विचार करून जे प्रोडक्शन निघेल त्याचं मास्टर प्लॅनिंग करणं फार त्याला डाटा पाहिजे. म्हणजे आज आपल्याकडे काय आहे की डाटा हे ऑइल आहे आपण म्हणतो, परंतु आज आपल्याकडे जो डाटा उपलब्ध नाही आहे, कारण की आज तो डाटा एकत्रित करणे. आज देखील आमचा शेतकरी शेतसाऱ्यासाठी पिकाचं नामांकन वेगळं नोंद या ठिकाणी करतो. सुदैवानं आता भुसे साहेबांच्या माध्यमातून महाविकास ई पीक आता सुरू झालेलं आहे. त्यामुळे किमान मोबाईलवरून आता आज काय पीक आहे ते निदान कळेल आणि डाटा येईल. आज वस्तुस्थिती अशी आहे की कुठलंही राज्य शासन आकडेवारी जोपर्यंत कन्फर्म येत नाही तोपर्यंत त्याच्यावर प्लॅनिंग करणं शक्य होत नाही. मला वाटते पुढच्या काळामध्ये आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ज्यावेळी डाटा या राज्याचा उपलब्ध होईल की नेमका फळं किती आहेत, भाजीपाला किती आहे, ही आकडेवारी स्थिर खरी आकडेवारी येईल, त्यावेळी याचं प्लॅनिंग करणं शक्य होईल मला वाटतं. पाटील सर, आता तुम्ही कोल्ड स्टोरेजचा मुद्दा देखील चर्चेदरम्यान मांडला. त्याच अनुषंगानं प्रश्न, आपल्याकडे द्राक्षांसाठी किंवा म्हणजे निर्यातक्षम जी फळं आहेत त्यांच्यासाठी कोल्ड स्टोरेजेस आहेत, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि इतर जिल्ह्यांमध्ये देखील. मात्र कोल्ड स्टोरेज प्रमाणे कोल्ड
ट्रान्सपोर्टेशनची सुविधा अधिक बळकट व्हावी, त्याला गती मिळावी, यासाठी राज्य सरकार महाविकास आघाडी काही प्रयत्न करणार आहे का? कारण तुम्ही म्हणालात की टोमॅटो, भाजीपाला पेरिशेबल फूड आहे, लवकर खराब होतं. जर राज्यात भाव मिळत नसेल, इतर राज्यात ते पाठवायचं असेल किंवा काही राज्य सोडून दूरवरती पाठवायची असेल, तर कोल्ड ट्रान्सपोर्टेशन हा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यासाठी विचार केला जाणार आहे का? नाही, 100% आता देखील शासन त्या गोष्टीला मदत करते. किंबहुना कोल्ड स्टोरेज काढणं असेल, वाहनं घेणं असेल, याला जी काही मदत लागते ते मदत. मी मगाशी म्हटलं तसं जोपर्यंत एकत्रित एखादा गट येत नाही तोपर्यंत आज काय मार्जिनल फार्म म्हणजे अल्प भूधारक हा संख्या जास्त असल्यामुळे हो. तो एकटा करू शकत नाही. आणि म्हणून मगाशी जी मी म्हणलं नाशिकमधली सह्याद्रीची संकल्पना ही जोपर्यंत 100 शेतकरी एकत्र येऊन करत नाहीत, मग त्याला सीड फंडिंग असेल, कोल्ड स्टोरेज असेल किंवा ट्रान्सपोर्टेशनचा लॉजिस्टिकचा भाग असेल, हे सगळं देता येणं शक्य आहे. हे दोन्ही बाजून होणार आहे. शासन आपला हात पुढं करतच नेहमी, कारण की शेवटी या GDP मध्ये शेतीचा आज देशातला GDP 8% जावं अशी अपेक्षा आपली ज्यावेळी होते, त्यावेळी कृषीचा GDP 4% आला तर तो 8% होणार. आणि हा ग्रोथ व्हावी यासाठी शासनाची भूमिका नेहमीच असते. परंतु शेवटी पुढच्या बाजूने तेवढाच प्रतिसाद मिळण्यासाठी त्याला प्रोत्साहित करणं ही आमची जबाबदारी आहे आणि ते आम्ही निश्चितपणे करू. पाटील सर, शेवटचा प्रश्न आहे माझा. पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूरचे तुम्ही आहात म्हणून हा स्पेसिफिक प्रश्न तुमच्यासाठी. राज्याचा अर्थसंकल्प जेव्हा सादर होतो तेव्हा कृषी क्षेत्र आणि कृषीपूरक व्यवसायासंबंधी पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला फार काही येताना मागच्या काही वर्षांमध्ये बघायला मिळालं नाही. यापुढे तरी ते मिळेल का? नाही, मला वाटतं हा चुकीचा समज आहे. ज्यावेळी राज्याचं बजेट होतं त्यावेळी राज्याला गृहीत धरून ते बजेट केलं जातं. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश असं बजेट केलं जात नाही. ज्या भागाला जी गरज आहे त्या योजना तिथं केल्या जातात. आता ड्रीपला आपण राज्य शासन अनुदान त्या ठिकाणी देतं. आता बांधापर्यंत खतं देण्याची भूमिका ही भुसे साहेबांच्या माध्यमातून राज्यभर राबवली जाते. त्यामुळे हा एक गैरसमज आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रासाठी काहीतरी कमी गेलं जातं, इतर महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळं जातं, असं होत नाही. राज्याचं बजेट हे राज्यासाठीच असतं आणि त्यामुळे तसा काही विषय नाही आहे की पश्चिम महाराष्ट्राला काही कमी मिळते वगैरे असं म्हणणार नाही. बरं, तेव्हा कोल्हापूरकरांना देखील सतेज पाटलांचा हा मुद्दा पटलेला असेल असं आपण मान्य करूयात आणि पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला देखील अजून काही मिळेल पुढच्या अर्थसंकल्पात अशी आशा देखील करूयात. पाटील सर, खूप खूप धन्यवाद. इतक्या मनमोकळ्या गप्पा तुम्ही मारल्यात आणि राज्य सरकारची कृषी क्षेत्र आणि कृषीपूरक व्यवसायांसंबंधी भूमिका काय आहेत ती मांडलीत त्याबद्दल. छत्रपतींचा विचार म्हणजे